आकाशवाणी मुंबई. मी शैलेश मोहिते. आणि मी संदेश नाईक. प्रादेशिक बातम्या देत आहोत. ठळक बातम्या. मराठवाड्यातल्या 35 जलसिंचन प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठवाड्याचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. खासगी सरकारी भागीदारी तत्वावरच्या 23 नवीन सैनिकी शाळांना संरक्षण मंत्र्यांची मान्यता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या पीएम विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ करणार. देशभरातल्या 84 ज्येष्ठ कलावंतांना संगीत नाटक अमृत पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. राज्यातल्या 6 कलाकारांचा समावेश. आणि राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम. मराठवाडा महसुली विभागासाठी 35 जलसिंचन प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली. छत्रपती संभाजीनगर इथं झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत बैठकीतल्या निर्णयांची माहिती दिली. 14,000 कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमुळे 8 लाख एकर जमीन ओलिताखाली येईल अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. मराठवाड्यातल्या विविध विकास कामांसाठी 13,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. तसंच इतरही विविध योजनांसाठी तरतूद करण्यात येत आहे असं मुख्यमंत्री म्हणाले. मराठवाड्याला न्याय देण्यासाठी मराठवाडा मुक्ती संग्राम अमृत महोत्सवी वर्ष आणि त्यासाठी एक ठोस असं निर्णय घेण्यासाठी मराठवाड्यातल्या लोकांना दिलासा आधार देण्यासाठी ही बैठक झाली. मराठवाड्याचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकार काम करत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजीनगर इथं विविध विकास कामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण आज सकाळी मुख्यमंत्र्यांनी केलं. त्यावेळी ते बोलत होते. मराठवाडा वॉटर ग्रीड तसंच जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा शेतकऱ्यांच्या हितासाठी महत्त्वाचा असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. विकासाच्या विविध योजना राबवण्यात केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं. उपमुख्यमंत्री अजित पवार, रोजगार हमी योजना आणि फलोत्पादन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे, कृषीमंत्री धनंजय मुंडे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अल्पसंख्याक विकास मंत्री अब्दुल सत्तार, खासदार सय्यद इम्तियाज जलील, आमदार सतीश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. मराठवाड्याला पुरेसं पाणी मिळण्यासाठी विविध उपाययोजना करणार असल्याचं उपमुख्यमंत्री पवार यांनी यावेळी सांगितलं. मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची गणरायाकडे प्रार्थना करत असल्याचं ते म्हणाले. छत्रपती संभाजीनगर शहरातल्या विकासकामांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नवीन इमारतीचं ई भूमिपूजन, सातारा आणि देवळई परिसरातल्या मलनिस्सारण योजनांचं ई भूमिपूजन, हर्सूल इथल्या घनकचरा प्रक्रिया केंद्राचं ई लोकार्पण आणि सांस्कृतिक कार्य विभागामार्फत कॉफी टेबल बुक, गॅझेटियर, डॉक्युड्रामा फिल्म आणि पोस्टल कव्हर विमोचन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. दरम्यान औरंगाबाद जिल्ह्याचं छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबाद जिल्ह्याचं धाराशिव असं नामकरण झालं असून मुख्यमंत्र्यांनी आज या नामफलकाचं अनावरण केलं. याबाबत महसूल विभागानं कालच निर्णय जाहीर केला आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्यातील आणि विशेषतः मराठवाड्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या आहेत. तसंच या संग्रामातल्या हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. यंदा मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाला 75 वर्ष पूर्ण होत आहेत. मराठवाड्यातल्या प्रत्येक व्यक्तीकरिता 17 सप्टेंबर हा दिवस अविस्मरणीय आहे. मुक्ती संग्रामात अनेक ज्ञात अज्ञात देशभक्त नागरिकांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं होतं. मराठवाड्याच्या सर्वच जिल्ह्यांमधील लोकांचं या लढ्यामध्ये भरीव योगदान होतं असं राज्यपाल रमेश बैस यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. खासगी सरकारी भागीदारी तत्वावर 23 नवीन सैनिकी शाळांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी मान्यता दिली आहे. यामुळे सध्या अस्तित्वात असलेल्या शाळांसह भागीदारी तत्वावर चालणाऱ्या सैनिकी शाळांची संख्या 42 वर पोहोचली आहे. सरकारनं स्वयंसेवी संस्था, खासगी शाळा आणि राज्य सरकार यांच्या भागीदारीत 6व्या इयत्तेनंतर श्रेणीबद्ध पद्धतीनं 100 नवीन सैनिकी शाळा सुरू करायला मान्यता दिली आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 100 नवीन सैनिकी शाळा सुरू करण्याचं उद्दिष्ट समोर ठेवलं आहे. या माध्यमातून विद्यार्थ्यांना उत्तम प्रतीचं शिक्षण तसंच करिअरच्या चांगल्या संधी उपलब्ध होणार असून सशस्त्र दलांमध्ये प्रवेशाच्याही संधी मिळणार आहेत. यासोबतच खाजगी क्षेत्राला सरकारी क्षेत्राबरोबर एकत्रित काम करून युवा पिढीसह राष्ट्र उभारणीलाही सहाय्य मिळणार आहे. विश्वकर्मा जयंतीचं औचित्य साधून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी येत्या रविवारी पीएम विश्वकर्मा या नवीन योजनेचा प्रारंभ करणार आहेत. नवी दिल्लीच्या द्वारका इथल्या इंडिया इंटरनॅशनल कन्व्हेन्शन आणि एक्स्पो सेंटर इथं सकाळी 11 वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 13,000 कोटी रुपये खर्चाच्या
पीएम विश्वकर्मा योजनेअंतर्गत बायोमेट्रिक आधारे पीएम विश्वकर्मा पोर्टल वापरून विश्वकर्मांची सामान्य सेवा केंद्रांद्वारे विनामूल्य नोंदणी केली जाईल. तसंच त्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र आणि ओळखपत्र प्रशिक्षण, 15,000 रुपये साधनसामग्री प्रोत्साहन तसंच 5% सवलतीच्या व्याजदरानं अर्थसहाय्य उपलब्ध होईल. देशातील प्रत्येक रुग्णालयात 2024 पर्यंत अवयव प्रत्यारोपणाच्या सुविधा उपलब्ध होतील असं केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सांगितलं आहे. आयुष्यमान भव या उपक्रमांतर्गत अवयव दानाची शपथ घेण्याचा उपक्रम आज सुरू झाला. डॉक्टर मांडवीय यांनी उत्तर प्रदेशात आग्रा इथं या मोहिमेचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. देशातल्या प्रत्येक गावात आणि शहरात आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशानं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गेल्या बुधवारी आयुष्यमान भव या उपक्रमाची सुरुवात झाली होती. अवयवदानाचं देशातलं प्रमाण 10 लाख लोकसंख्येमागे 1% कमी असल्याचं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री SP सिंग बघेल यांनी आकाशवाणीशी बोलताना सांगितलं. आपण स्वतःही अवयवदानाची शपथ घेतली असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमातून केलेल्या आवाहनामुळे अवयवदानाची शपथ घेण्याचा हा भव्य उपक्रम सुरू करण्याची प्रेरणा मिळाल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. संगीत नाटक अकादमीनं आज देशभरातल्या 84 ज्येष्ठ ललित कलाकारांना अमृत पुरस्कारानं सन्मानित केलं. वयाची 75 वर्ष पूर्ण केलेल्या आणि आतापर्यंत राष्ट्रीय सन्मान न मिळालेल्या कलावंतांना उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले. 1 लाख रुपयांची थैली, ताम्रपट आणि शाल असं पुरस्काराचं स्वरूप आहे. महाराष्ट्रातले ज्येष्ठ सतारवादक शंकर अभ्यंकर, कथ्थक कलावंत चरण गिरीधर चंद आणि पद्मा शर्मा तसंच प्रभाकर मांडे, हरिश्चंद्र बोरकर आणि बिखल्या धिंडा या लोककलावंतांचा त्यात समावेश आहे. मुंबईत 58वा भारतीय रसायन परिषद ICC पुरस्कार 2022 सोहळा काल संपन्न झाला. यामध्ये ICC जीवनगौरव पुरस्कार गोदरेज इंडस्ट्री मर्यादितचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक नादिर गोदरेज यांना प्रदान करण्यात आला. शिक्षण आणि संशोधनातल्या योगदानासाठी देण्यात येणारा जीवनगौरव पुरस्कार पुण्याच्या राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळेचे शास्त्रज्ञ डॉक्टर अमोल कुलकर्णी यांना, तर उद्योग व्यवस्थापनातल्या योगदानासाठी जीवनगौरव पुरस्कार घरडा केमिकल्स लिमिटेड SBU पॉलिमरचे प्रमुख डॉक्टर प्रकाश त्रिवेदी यांना देण्यात आला. केंद्रीय रसायने आणि खते राज्यमंत्री डॉक्टर भगवंत खुबा यांनी ध्वनिचित्र फितीद्वारे ICC पुरस्कार 2022 सोहळ्याला यावेळी संबोधित केलं. सुप्रशासन आणि पायाभूत सुविधा क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी पुरस्कार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. स्वराज्य मॅगझिनच्या वतीनं हा पुरस्कार दिला जातो. स्मृतिचिन्ह, मानपत्र आणि रोख रक्कम असं पुरस्काराचं स्वरूप असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पुरस्काराची रक्कम दुष्काळ निवारण उपाययोजनांसाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या सकाळी 7 ते 8 या वेळेत राज्यातल्या सर्व ITI अर्थात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांद्वारे PM स्किल रनचं आयोजन केलं जाणार आहे. कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी ही माहिती दिली. नाशिक जिल्ह्यातही या रनचं आयोजन केलं जाणार आहे. आमदार देवयानी फरांदे या रनला हिरवा झेंडा दाखवतील. या रनमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक प्राप्त विजेत्यांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. जम्बो कोविड उपचार केंद्राच्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयानं लाईफलाईन रुग्णालय आणि व्यवस्थापन कंपनीचे भागीदार सुजित पाटकर यांच्यासह हेमंत गुप्ता, संजय शहा, राजीव साळुंखे, डॉक्टर किशोर बिशोरे आणि अरविंद सिंग यांच्या विरोधात 75 पानी आरोपपत्र दाखल केलं आहे. PMLA न्यायालयात त्याची नोंदणी करण्यात आली आहे. सर्व कागदपत्रांची छाननी केल्यानंतर PMLA न्यायालयासमोर ते ठेवलं जाईल. राष्ट्रीय पोषण मासानिमित्त सर्वत्र विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कोल्हापूर शहरातल्या अंगणवाड्यांमधून पोषणपरी, सुदृढ बालक स्पर्धा, सायकल रॅली, पाककृती स्पर्धा असे विविध कार्यक्रम होत आहेत. तिथल्या अंगणवाडी शिक्षिका गायत्री कुऱ्हाडे यांनी सांगितलं. एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोल्हापूर नागरी, बीट क्रमांक 1 तेमलाईवाडी कोल्हापूर, अंगणवाडी क्रमांक 163, 164, 165, 166, 178, 179 आणि 98 या अंगणवाडीच्या अंतर्गत 1 तारखेपासून आपण कार्यक्रम सुरू केलेले आहेत. पोषणपरी स्पर्धेतली विजेती तेजस्विनी महेकर हिनं सांगितलं. पोषण अभियान कार्यामध्ये सांगत आहे की सर्व किशोरी मुली व सर्व लहान मुलांनी आहारामध्ये फळे व सर्व पालेभाज्या घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे कुपोषण दूर होईल व सर्व निरोगी राहतील.
आर्थिक समावेशनानंतर आयोजित G20 देशांच्या चौथ्या परिषदेचा आजचा तिसरा आणि अखेरचा दिवस आहे. मुंबईत सुरू असलेल्या या परिषदेत G20 देशांच्या आणि आमंत्रित देशांची मिळून सुमारे 50 सदस्य प्रतिनिधी सहभागी झाले आहेत. देशादेशांमध्ये रोख रकमेचं हस्तांतरण आणि त्याचं डिजिटल माध्यमातून सुलभीकरण या विषयावर कालच्या सत्रात चर्चा झाली. आर्थिक समावेशनाची डिजिटल पायाभूत सुविधांमार्फत प्रगती, ग्राहकांचं अर्थसाक्षरता प्रसार आणि हितरक्षणाद्वारे सक्षमीकरण या विषयावरचं चर्चासत्र आज होणार आहे. या परिषदेसाठी आलेले पाहुणे आज कान्हेरी गुंफांना भेट देणार आहेत. राज्यातल्या काही भागात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या विविध भागात जोरदार पाऊस पडल्यामुळे आणि गोसीखुर्द धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग केला जात असल्यामुळे छोट्या नद्या आणि नाल्यांना पूर आला आहे. त्यामुळे गडचिरोली आरमोरी आणि गडचिरोली चारमोशी या दोन मार्गांवरची वाहतूक आज सकाळपासून ठप्प झाली आहे. धरणातून 17,035 क्युसेक पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तसंच नदीकाठच्या गावातल्या नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनानं केलं आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही काल संध्याकाळपासून पावसानं जोरदार सुरुवात केली आहे. यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे पिकांवरही त्याचा परिणाम होत आहे. त्यामुळे पाऊस आल्यानं शेतकरी सुखावला आहे. मुसळधार पावसामुळे धुळे जिल्ह्यातल्या तापी नदीपात्रात 83,122 क्युसेक पाणी सोडल्यामुळे नदीच्या पाणीपात्रात वाढ झाली आहे. मुसळधार पावसाच्या अंदाजामुळे पुढचे काही दिवस पाण्याच्या विसर्गात वाढ केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. धुळे जिल्ह्यात आज पहाटेपासून पावसाची संततधार सुरू आहे. धुळे शहरासह धुळे, साक्री आणि शिरपूर शिंदखेडा तालुक्यात सर्वत्र पावसाची रिपरिप सुरू आहे. भीज पाऊस होत असल्यानं पिकांना त्याचा लाभ होईल अशी अपेक्षा आहे. राज्यात पुढच्या 2 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नोबेल पुरस्काराच्या रकमेत 11 दशलक्ष स्वीडिश क्राउन्सची वाढ करण्यात आली आहे. या रकमेचं मूल्य 9,86,000 अमेरिकन डॉलर्स असून भारतीय रुपयात त्याचं मूल्य सुमारे 8,10,00,000 रुपये होईल. 2023च्या पुरस्कार विजेत्यांना ही वाढीव रक्कम मिळेल. 100 वर्षांहून जुनी परंपरा असलेल्या या जागतिक प्रतिष्ठेच्या पुरस्काराची रक्कम 2012पर्यंत 10 दशलक्ष क्राउन्स होती. ती नोबेल फाउंडेशननं आर्थिक कारणासाठी 8 दशलक्ष क्राउन्सवर आणली होती. पुण्यातल्या सशस्त्र सेना वैद्यकीय महाविद्यालयानं आयोजित केलेल्या CME हेल्थकेअरमधल्या कायदेशीर आणि नैतिक समस्या या विषयावरच्या हिल 2023चा समारोप काल झाला. 14 आणि 15 सप्टेंबरला झालेली ही परिषद FMCच्या प्रशासनानं आयोजित केली होती. वैद्यकीय प्रॅक्टिस, कायदा आणि नीतिमत्तेसंदर्भातल्या समस्यांबाबतच्या चर्चेत मान्यवर वैद्यकीय व्यावसायिक, कायदेतज्ञ सहभागी झाले होते. सोलापूर शहरासह पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातल्या अनेक गावच्या पिण्याच्या पाण्यासाठी येत्या 18 सप्टेंबरपासून उजनी धरणातून भीमा नदीत पाणी सोडण्यात येणार आहे. त्यासाठी भीमा नदीकाठचा वीज पुरवठा खंडित करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. सोलापूरला विविध ठिकाणांहून पाणी पुरवठा करण्यासाठीचे प्रस्ताव तयार करण्यात आले आहेत. तर दुसरीकडे जनावरांसाठी चारा छावण्या सुरू करण्यापेक्षा चारा डेपो सुरू करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीचं औचित्य साधून पालघर जिल्ह्यात 15 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. केरळात कोझिकोडे इथं आतापर्यंत 1080 जण निपाह विषाणू बाधित रुग्णांच्या संपर्कात आल्याची नोंद झाली असून त्यातले 297 अतिजोखीम प्रकारात मोडत असल्याचं निदर्शनास आलं आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठवाड्यातल्या 35 जलसिंचन प्रकल्पांना राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. मराठवाड्याचा शाश्वत विकास करण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही. खासगी सरकारी भागीदारी तत्वावरच्या 23 नवीन सैनिकी शाळांना संरक्षण मंत्र्यांची मान्यता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्या PM विश्वकर्मा योजनेचा प्रारंभ करणार. देशभरातल्या 84 ज्येष्ठ कलावंतांना संगीत नाटक अमृत पुरस्कार उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान. राज्यातल्या 6 कलाकारांचा समावेश आणि राज्याच्या काही भागात पावसाचा जोर कायम. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.